या ठिकाणी जनसेवकाचा या कार्यक्रमाला 100 म्हणजे शतक महोत्सवी अशा प्रकारचा हा उपक्रम झालाय। हा उपक्रम जो आहे या उपक्रमाच्या माध्यमातून आमची हीच भावना राहिलेली होती आणि राहणार आहे की या शहरामध्ये शहराच्या पलीकडे देखील अनेक नागरिकांच्या छोट्या मोठ्या समस्या सामूहिक वैयक्तिक त्यांना शेवटी कोणी ना कोणी भेटला पाहिजे, समस्या ऐकून घेणारा असला पाहिजे आणि समस्या सोडवणारा पण असला पाहिजे आणि त्या भावनेबद्दल आम्ही हा जनसंवाद सुरू केला। बघता बघता 100 वेळा झाला हा उपक्रम। शतक महोत्सव सोमवार शुक्रवार परत सोमवार शुक्रवार आणि हे सगळं करत असताना नागरिकांना एकदा माहीत पडल्यावर नागरिक तर येत होतेच किंवा येतच राहतात, परंतु आमचे सहकारी जे आहेत सगळे, आता मी नावं घ्यायला लागलो तर कोणाचं तरी राहून जाईल, परंतु सगळे जे सहकारी आहेत मग त्याच्यामधले नगरसेवक असतील, पदाधिकारी असतील, अगदी बूथपर्यंत आमचा कार्यकर्ता असेल, महिला असतील, या सगळ्यांनी या ठिकाणी हा कार्यक्रम चालवण्याकरता फार मोठा त्यांचं योगदान आहे आणि त्यांच्या माध्यमातून देखील अनेक प्रश्न जे आहेत ते त्यांच्यावर सोपवून देखील ते सुटलेले। मला तर अतिशय समाधान वाटतं की जेव्हा कधी कोणी अडला नडला किंवा पीडित माणूस आपल्याकडे येतो आणि त्याची समस्या जी आहे ती आमच्यासारख्याच्या माध्यमातून सुटते, त्यावेळेला त्याच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसतो तेच आमच्या दृष्टीने ते अवॉर्ड आहे। कारण की अनेक लोक या आजच्या काळामध्ये फसलेले आहेत, पीडित आहेत, अत्याचाराचे बळी पडलेले आहेत, सामूहिक दृष्टीने देखील त्यांची मोठ्या प्रमाणामध्ये पिळवणूक झालेली आहे, सरकारी किंवा महापालिकेच्या माध्यमातून देखील त्यांना न्याय मिळत नाही आहे आणि भटकत 5-5, 10-10, 20-20 वर्ष हे प्रलंबित प्रकरण आहे आणि त्याला कोणीतरी न्याय दिला पाहिजे, त्याच्या पाठीशी कोणीतरी उभं राहायला पाहिजे आणि त्या भावनेमधनं आम्ही या उपक्रमाकडे बघतो आणि या उपक्रमाच्या माध्यमातून मला अतिशय समाधान की केवळ ठाण्यामधलं नाही तर मुंबई असेल, धाराशिव असेल, कोकणातलं असेल, सगळ्या भागामधले लोक हक्काने या ठिकाणी येतात आणि आम्हीही त्यांना काही विचारत नाही की तुम्ही इथले नाही आहेत, कुठे आले। जो येईल तो जगातला कुठलाही माणूस त्याची समस्या घेऊन आला आणि ती जर न्याय्य असेल तर त्याला आपण वाचादुष्टी फोडली पाहिजे, परंतु मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्या मागे समस्या ती सुटण्याच्या मागे देखील लागलं पाहिजे आणि आज हा 100वा उपक्रम आहे। मला निश्चितपणे खात्री आहे की पुढच्या काळामध्ये देखील शेवटी आपल्या हातून चांगलं घडत राहायला पाहिजे। केवळ लोकांनी निवडून देऊन आपण नुसतंच निर्वत बसण्यापेक्षा आपली कर्तव्य भावनेने त्याच्याकरता मग सोपा प्रश्न असो अवघड प्रश्न असो त्याच्याकरता आपल्याला झटलं पाहिजे आणि त्याच्यामुळे आम्हाला अतिशय आनंद वाटतो। अनेक मोहिमा देखील आम्ही या माध्यमातून चालवल्या। ज्या शिक्षण संस्था CBSEच्या ज्या पद्धतीने पिळवणूक करतात त्याच्या विरुद्ध मोहीम आखली। हुक्का पार्लर मुक्त मोहीम जी आहे ती या माध्यमातूनच आम्ही गेली 4 वर्ष चालवतो आहोत। अनेक प्रकारचे किंवा महापालिकेमध्ये अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणं असतील, या जनसंवादाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक दुराचारी, अन्यायखोर, भ्रष्टाचारी अशी माणसं जी आहेत ती या जनसंवादाच्या माध्यमातूनच उघडी पडलेली आहेत आणि याच्यामध्ये माध्यमांचा देखील मला खूप सहयोग मिळालेला आहे। त्यांना देखील मी मनापासून धन्यवाद देईन की या माध्यमाच्या माध्यमातून मग ती इलेक्ट्रॉनिक असेल, प्रिंट मीडिया असेल, यांच्या माध्यमातून अनेक लोकांची जी आहे ती तिथं उघडं पडलेलं आहे आणि अनेक लोकांना जो ते लोक अन्याय आणि अत्याचार करतायत त्याला वाचा फोडण्याचं काम या माध्यमांनी केलं आहे आणि त्याच्यामुळे मी शतशः आमच्या सगळ्या सहकाऱ्यांचं देखील धन्यवाद देतो आणि जे म्हणून येणारे आहेत त्यांना प्रामाणिकपणे विश्वासाने त्यांना आपण ही ग्वाही देतो की आपला प्रश्न न्याय्य असेल तर त्याच्याकरता निश्चितपणे आम्ही प्रामाणिकपणे पाठपुरावा करत आलोय, करत आहोत आणि करत राहणार आहोत, परंतु आपली देखील साथ पाहिजे। काही प्रश्न आहेत ते प्रलंबित राहतात, त्याचा खूप पाठपुरावा करायला लागतो, परंतु तो जर न्याय्य असेल
तर तो या आमच्या जनसेवकाच्या जनसंवादामधनं सुटल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही एवढं तुम्हाला मी आश्वासित करतो आणि या निमित्ताने सगळ्यांना धन्यवाद देऊन माझं मनोगत पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.